मुखेड कंधार विधानसभा क्षेत्रातील मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब यांनी विधानसभेत केला प्रश्न उपस्थित। मुखेड कंधार विधानसभा क्षेत्रातील बहुतांश जमीन ही डोंगराळ व मध्यम खरीप पिके घेणारी जमीन असून ही जमीन अवर्षण प्रवण क्षेत्रात मोडते। येथे खरीप पिके घेतल्यानंतर पुढील काळात शेतकऱ्यांच्या व मजुरांच्या हाताला काम मिळत नसल्याने पोटाच्या खळगीसाठी तेथील मजूर मुंबई, पुणे, हैदराबाद येथे कामांच्या शोधात स्थलांतरित होत असतात। हाच प्रश्न आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या मनाला खटकला असल्याने त्यांनी नुकतंच चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सरकारच्या उद्योग मंत्रालयाकडून मुखेड येथे एखादा मोठा उद्योग उभारण्यात येऊन मजुरांचे स्थलांतर रोखावे यासाठी थेट विधानसभेत MIDC ची मागणी केली आहे। टीव्ही सह्याद्री न्यूज साठी मुखेडहून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट। सन्माननीय सदस्य तुषारजी राठोड महोदय। अध्यक्ष महोदय, पुरवणी मागण्यावर होणाऱ्या चर्चेच्या निमित्तानं राज्याचा उद्योग विभाग आणि सन्माननीय उद्योग मंत्री यांना मला शेवटचं या ठिकाणी विनंती करायची आहे की माझ्या मतदारसंघातील मुखेड तालुका हा आवर्षण प्रवण क्षेत्र आहे आणि या तालुक्यामध्ये 95-96% जमीन ही खरीपची आहे आणि केवळ 4 ते 5% जमीन ही रबी क्षेत्र आहे। त्यामुळं खरीपचं पीक निघाल्यानंतर शेतकऱ्यांच्या हाताला काम उरत नाही। 1.5 लाखापेक्षा अधिक मजूर प्रत्येक वर्षी या तालुक्यातमधून स्थलांतरित होतात आणि त्यामुळं हे स्थलांतर थांबवण्यासाठी व त्यांच्या हाताला काम देण्यासाठी एखादा मोठा उद्योग या तालुक्यामध्ये येणं गरजेचं आहे। राज्याच्या उद्योग विभागाकडे आम्ही MIDC ची मागणी केली होती आणि याचा प्रस्ताव सकारात्मकपणे उद्योग विभागाकडे आम्ही सादर केलेला आहे। तर माझी आपल्या निमित्तानं उद्योग मंत्र्यांना आणि उद्योग विभागाला माझी विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी या ठिकाणी MIDC ला मंजुरी द्यावी व या MIDC मध्ये एखादा मोठा उद्योग सुरू करून स्थलांतरित होणाऱ्या कामगारांच्या हाताला काम देण्यासाठी या ठिकाणी रोजगाराची निर्मिती करावी अशी विनंती करतो। धन्यवाद।